घेतो और लढेंगे आणि म्हणून स्वतःची पण काळजी घ्या. नमस्कार, सत्यगोजारण न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. बचेंगे तो और लढेंगे. आमदार संजय पुराम. अटल जिल्हा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव जिल्हा परिषद गोंदिया व आमगाव पंचायत समितीच्या संयुक्त विद्यमानाने केंद्र शाळा अंजोराच्या वतीने अंजोरा येथे सुरू असून या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार संजय पुराम यांनी दिनांक 12 डिसेंबर 2024 रोजी केले असून त्याप्रसंगी उपस्थितांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांशी हितगुज साधले. शिक्षणाची जननी आहे सावित्रीबाई फुले, संविधान रचयिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज या सर्व महामानवांना वंदन करतो. क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांना शतशत नमन करतो. व सांस्कृतिक महोत्सव कार्यक्रमाच्या निमित्ताने या क्रीडा सोहळ्याच्या अध्यक्षा, या क्षेत्राच्या जिपा सदस्या, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आदरणीय उषाताई मेंढे, या गावच्या सरपंचा सरिताताई डोळे, उपसरपंच अनिल भाऊ परसमोळे, मंचावर उपस्थित सर्व ग्रामपंचायतचे सदस्य, ग्रामसेवक, सर्व शिक्षक, गावकरी, गावातील प्रतिष्ठित नागरिक, ज्यांनी ज्यांनी या क्रीडा सत्रासाठी सहकार्य केलं असे अंजोऱ्यातील सर्व माता भगिनी, मित्रांनो, मी तुमच्या सोबत बोलायला आलो. तुम्ही तिकडे कुठे पाहता रे? पुन्हा मी या मतदारसंघाचा आमदार झालो, त्याच्यामुळे तुमच्या आई वडिलांना माझ्या साष्टांग नमस्कार सांगणार का? आमदार साहेब आले होते मला, त्यांनी तुम्हाला नमस्कार सांगितलं. जे या ठिकाणी उपस्थित आहेत अशा सर्वांना पण, गुरुवर्यांना, आमच्या सगळ्या शिक्षक शिक्षिका, गावकऱ्यांना, इकडे कमी प्रमाणात का होईना परंतु बसलेल्या आहेत अशा लाडक्या बहिणींना सर्वांना माझा साष्टांग नमस्कार. मी तुमच्याशी बोलत आहो बेटा. मी तुमच्या पालकांसोबत मी नेहमीच बोलतो. हे जे सध्या क्रीडा सत्र जे सुरू झालेलं आहे, अटल क्रीडा, उषाताई मेंढे यांच्या सर्वांच्या प्रयत्नाने आजपासून 2.5 वर्षाच्या पहिले कोणी तुमच्या खेळ खेळण्यासाठी तयार नव्हते. तुमच्यावर कोणी खर्च करण्यासाठी तयार नव्हते. याला 2-3 कारण आहे. परंतु तुमच्या क्षेत्राच्या उषाताई, तुमच्या महिला बाल कल्याण सभापती सविता पुराम, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकजी रहांगाले आणि आपली पूर्ण टीम घेऊन 2.5 वर्षाच्या पूर्वी अटल यांच्या नावानं ही क्रीडा सुरू करण्यात आली आणि त्याच्यामुळे तुम्हाला संधी मिळत आहे बेटा. जर तुम्ही खेळले कुदले नाही तर तुमचं आरोग्य चांगलं नाही राहील आणि त्याच्यामुळे तुमची मजा आणि शारीरिक क्षमता तुमची वाढली पाहिजे. म्हणून जिल्हा परिषद गोंदियाने हा क्रीडा, अटल क्रीडाचा निर्णय घेतला. आज मला आनंद होते की मी सुद्धा या क्षेत्राचा आमदार आहे, माझी पत्नी सुद्धा गोंदिया जिल्हा परिषदच्या सभापती आहे. हा योगायोग आहे आणि फक्त मला तुम्हाला इतकंच म्हणायचं आहे, खेळ असा खेळा की तुम्हाला कुठल्याच प्रकारची इजा होणार नाही. नाहीतर गुरुजी का म्हणल, माझी आई का म्हणल, माझा बाबा का म्हणल, मी जर धावलो नाही, मनमनी खेळलो नाही. तुम्ही खेळा
पण बेहोश होणार नाही त्याची काळजी घ्या, कारण बचेंगे तो और लढेंगे. आणि म्हणून स्वतःची पण काळजी घ्या,